पडिलो आपुल्या कर्तव्ये संसाराची जीवे वेटाळिलो एकामध्ये एक नाही मिळो येत ताकन वनित निवडिले झाली दोन्ही नामे एकाची मंथने दुसरिया गुणी वेगळाली एकामध्ये एक नाही मिळो येत ताकन वनित निवडिले तुका म्हणे दाखविली मुक्ता फळे जिंपलेची स्वस्थळे खुंटलिया एकामध्ये एक नाही मिळो येत ताकन वनित निवडिले प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतीप्रमाणे 320व्या क्रमांकाचा आपला अभंग आज चालू झालेला 319 कालपर्यंत आज 20वा चालू झाला. अभंगाचं पहिलं चरण हे सिद्धांताचं चरण, बाकीचे 3 चरण हे दृष्टांताचे चरण. 4 चरणे अभंग 4 चरणे 3 चरण दृष्टांत आणि 1 चरण फक्त सिद्धांत. आणि इतका सिद्धांत महत्वाचा आहे की महाराजांनी स्वस्थिती सांगितली अभंगामध्ये. स्वस्थिती अवस्थाही नाही म्हणायचं, त्याला स्थिती म्हणायचं. ही स्थिती महाराजांची. महाराज म्हणतात बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्ये आणि संसाराची जीवे वेटाळिलो. मी माझ्या कर्तव्यानं बाहेर पडलो. मी माझ्या कर्तव्यानं आपुल्या कर्तव्ये म्हणजे माझ्या कर्तव्यानं स्वतःच्या कर्तव्यानं मी बाहेर पडलो. आता कशाच्या बाहेर पडले हा माझा प्रश्न. बाहेर पडले खरे, मग कुठं अडकलते? आता कार्यावरूनच कारणाकडे जावं लागेल ना. कुंकड जायचं आता कार्याकडून कारणाकडे जावं लागेल ना. आता ते बाहेर पडलो आपुल्या कर्तव्ये म्हणजे महाराज कुठेतरी अडकलते. आता बाहेर पडले असा असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. हो. आणि संसाराची जीवे वेंटाळिलो इथं त्याचं उत्तर आहे. हे उत्तरच इथं अडकलते. कुठं अडकलते? इथं अडकलते. हा, संसाराची जीवे वेंटाळिलो. बर काय? हा, म्हणजे संसारानं मला बद्ध केलं होतं, त्या संसाराच्या मी बाहेर पडलो आणि ते आपल्या कर्तव्यानं पडलो. आपल्या कर्तव्यानं असा सरळ सरळ अर्थ या आणि चरणाचा झाला. लक्षात आलं? मग संसाराच्या काय संसारानं त्यांना वेंटाळलं होतं, म्हणजे आवळून टाकलं. वेंटाळणे म्हणजे काय करणे? आवळून टाकलं. मग त्यांना आवळून टाकले का सगळ्या जगाला आवळून टाकले? त्याचा फासा संसारानं टाकला. संसार या शब्दाचा अर्थ तो होतो की ऊर्ध्व मूलम मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदंशेष्य पर्णानि व्यस्तम. बरोबर, ते संसाराचं वर्णन वेगळ्या वेगळ्या रूपकातून भगवान कृष्ण परमात्म्याने भगवद्गीतेत केलेलं आहे. त्यामध्ये विशेषत्वानं पुरुषोत्तम योगो नाम पंचदशोध्याय हा यामध्ये संसार रूपी वृक्षाचंच वर्णन केलं. कशाचं वर्णन? संसार रूपी वृक्ष. संसार रूपी वृक्षाचं वर्णन चित्र काढलंय ठाकरे महाराजांच्या ज्ञानेश्वरी. आणि ते चित्र त्या तदनुसार जसा ज्ञानेश्वरी विषय त्याच्याप्रमाणे त्यांनी चित्र काढले. उलट झाड काढलेले, वरी त्याची मुळं, काही फाटे, अशा प्रकारचं झाड काही काही साखऱ्यांच्या ज्ञानेश्वरी पाहायला मिळतं. हो, ते कशासाठी ते विषय तुम्हाला जरा थोडा समजावा. या अशा प्रकारचं झाड आहे.
हो, कुठून या झाडाची सुरुवात झाली कधी नाही त्या अशा प्रकारे त्यांनी ते सांगितलं. संसार ऊर्ध्व मूल वरी मूळ आहे. काय ऊर्ध्व मूलम अधशाखम, खाली फाटे. आणि त्याचं नाव आहे अस्वस्थ. काय नाव त्या झाडाचं? अस्वस्थ. आणि अस्वस्थ मला वाटते पिंपळाला म्हणतात. आपल्या संस्कृत मध्ये बऱ्याच ठिकाणी आश्वस्थ शब्द येते है ना. ज्ञानेश्वर महाराजांनी पिंपळाला आश्वस्थ नाही, भगवान कृष्ण परमात्मा भगवती ते आश्वस्थ म्हणजे पिंपळाला ना, विभूती सांगत असताना आश्वस्थ वृक्षाला देवऋषीनांचे नारदा असं तिथं वर्णन. आणि बऱ्याच रामायण ग्रंथामध्ये या ग्रंथ आहेत त्या ग्रंथ आहेत आश्वस्थ नाम पिंपळाला आश्वस्थ. पण ते आश्वस्थ नाम संसाराला दिलं, संसार रूपी वृक्षाला अस्वस्थ नाम दिलं. मग अस्वस्थ नाम का दिलं? कधी कोण्या काळी ते स्वस्थ राहत नाही म्हणून, स्वस्थतेचा अभाव म्हणून अस्वस्थ. स्वस्थ राहत नाही, सारखं राहत नाही. हे सगळ्या सृष्टीतला हे जे प्रपंच तुम्ही पाहिले ना, काल आहे ते आज नाही, काल नाही, सेकंदानं माणसाला कळत नाही. एखादं वनस्पती आपली शेतातली कापूस लावलेला आहे, काय लावलेलं आहे, कोणती वनस्पती काय, तुम्ही त्याच्यापाशी बसून राहिले तरी पण कळत नाही. वाळलेलं ते मोठं झालेलं कळत नाही. पण मोठं झाल्याशिवाय तिची तर कोपी बांधून बसा त्या झाडापाशी, कसं मोठं व्हायला उगं सारखं बघत बसा. ते कळणार आहे का तुम्हाला झाड मोठं झालेलं? कळत तर नाही. आणि मोठं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काही दिवसाला गेल्या, अरे बघ मी आलो तेव्हा लयच लहान होते आंबे, 4 वर्षाला पुन्हा बघितलं आता मोठे झाले. हे काय की त्याला पुन्हा मोठे वाटतं, पण नाही, परिवर्तन होतंय. बर मोठं झालं म्हणजे पुन्हा त्याचा ऱ्हास होत नाही का? ऱ्हास होतोच. पुन्हा कमी कमी व्हायला लागतं, कमी कमी व्हायला लागतं की नाही? नाही भाऊ, पुन्हा कमी 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 अपक्ष येते, अपक्ष येते. आणि कमी 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 होत झालं आणि मग पुन्हा मला वाटतं निघत होत की नाही. मग आपल्या शरीरात आपण जन्मल्यापासून असेच आहेत का? हे संसारच आहे ना. ज्यावेळेस जन्मलो तुम्ही आपलं रूप बघा, आपलं भेंगात आपला लहानपणचा फोटो पहा. आता मोठं झाल्यावर बघा कसा दिसायला येते. कसंही नाही भाऊ, तुमचं जेवण कसा का आता दिसतंय का फोटो? सगळं बदलून गेलं, बदलत आहे. मग काय रामडे संत, तोची देह नव्हे. नाही नाही नाही, मालिती लहान थोर देह सुखाच्या आणि कैसा विपरीत झाला हो तोची देह नव्हे दुजा. असं होतंय ना, देह तर तोच आहे पण कसं विपरीत झालं महाराज, विपरीत होतं की नाही. मग हे सगळं दिसणार, आंबा असो, झाड असो, नारळ असो, कोणतं झाड, माणूस असो, ढोर असो, बैल असो, कोणतं या सृष्टीतलं हे संसारातलं घ्या, एकही वस्तू सारखी स्थिर राहत नाही. ते सतत 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 ते बदलत, परिवर्तन त्याचं होतं. त्याचं नाव आहे परिवर्तन. ते परिवर्तन असं परिवर्तन होत राहतं, परिवर्तन होत राहतं. हे स्वभाव या संसाराचा नाही, मायेचा स्वभाव आहे. ही माया आहे ना, सतत बदलते. जे सतत बदलत ती माया, म्हणजे कधीच कोण्या काळी बदलत नाही. हे ब्रह्म असा नवा नवा अनुभव, असा नवा नवा अनुभव. वाजता वाधावी, वाजता वाधावी, वाचता याच्या गावी नेलीची. हा, आज मारिका होई गेली हो, आज कशी होई गेली की हो. ज्ञानेश्वरी नाही अमृतम, अमृतम काय म्हणलं? तैसा नवा नवा अनुभवी. हा, नवा नवा अनुभवी. वाजता वाधावी, वाजता वाधावी. क्रियेच्या गावी नेलीची तू. हो, माक्रियेच्या गावी नेलीची तो. मला ते बदलत राहतात, कळत नाही माणसाला, पण सतत बदलत होत. आणि ते स्वरूपच कसं बदलणार आहे कोणाचं? मायेचं. मायेचं स्वरूप बदलणार आहे.
अशी बदल म्हणून तर मला वाटते भगवान शंकर म्हणू लागले पार्वतीला, तेथ म्हणून तेथ हारो म्हणे नेनिजे, जैसे देविका स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन लिखी दे गीता कथू. मला वाटतं ही ज्ञानेश्वरीतलीच ओवी ना, 18व्या अध्यायातली ओवी की असे का. क्षीरचंद्रच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैत्रिपुराने सांगितलेले जे ते 18वा अध्याय. कुठं सांगितलं तर क्षीरचंद्रच्या परिसरामध्ये सांगितलं. आणि तिथं सांगत असताना त्या देवीला पार्वतीला मागे म्हणू लागले, देवी तुझं स्वरूप जसं नित्य नूतन आहे, सतत बदलत, त्याप्रमाणे या ज्ञानेश्वरीतला विषय मी भगवद्गीतेतला विषय नवा नवाच वाटतो असं म्हणायचे कोणाला, भगवान शंकराला. म्हणजे मायेचं स्वरूप पार्वतीचं स्वरूप म्हणजे मायेचं स्वरूप आहे आणि ते सतत बदलत राहतं. संसाराचं वर्णन चाललंय. बरं, हे वर्णन कशाचं आहे? स्व म्हणजे रुखा, ते बघा ज्ञानेश्वरी म्हणजे कळेल तुम्हाला. स्व का म्हणजे त्याला. हो महाराज खूप चिंतन केलं. 15व्या अध्यायामध्ये ओतप्रोत संसार वृक्षाचं वर्णन केलं. असा हा संसार वृक्ष आणि नित्य नूतन नाही अस्ति जायते वर्धते विपरीणमते अपक्षयते आणि निधन. हे किती विकार झाले? 6 षडविकार. म्हणजे षडविकार माणसाच्या शरीरात आहेत की जनावरांच्या शरीरात आहेत? प्रत्येक आंब्यात नाहीत का? हे विकार त्या आंब्याच्या झाडाला नाही. सगळे सृष्टीत जेवढेही जीव आहेत, जीव जसे चालले आणि त्या जीवाचे जे आहेत, जीव राहण्याचं जे खोपा, जीव पक्षी राहण्याचं काय खोपा, ते खोपा बदलते. मधलं पाकूळ नाही बदलत, मधलं आभास पाकूळ ते बदलत नाही. हे खोपे बदलल्याशिवाय राहत नाही. हो सतत बदलतात, हे नाही भाऊ. आणि सतत बदलतात आणि मग ते जीर्ण झाल्यावर ते वाऱ्यानं पडतात. मग पाखराला तिथून उठावं लागतं, पुन्हा दुसऱ्या खोप्यात बसावं लागते. नवनाथ खोपा सोडावं लागतं बरं काय, सोडा ना. पण तुला कसं वाटणार आहे? हे आपल्या देखत माणसं गेले, आपल्यालाही सोडावं लागेल. हा वाटतंय भाई, काय आणि सोडायला वाटल्यावर इतका काय मराठी मदत नाही. सकाळची तडजोड असल्यामुळे इकडे यायला सुट्टी द्यायची. ते काय ती तडजोड काय, माणसं विसरले महाराज, मरणाला विसरले. हो मरणाला विसरले तेच माणसं बघा काही करायला. म्हणजे मरण समोर ठेवून जगतात का, त्या माणसाचं चांगलंच होत असते. म्हणून माणसानं सतत मरण समोर ठेवून जावा. काही नाही भाऊ, कसं ठेवून बघा बरं. अहो पांडवाचा घोडा गेला ज्या वर्षी आश्रमामध्ये होता, घोडा सुटला होता पांडवांचा. त्याच्या कपाळावर पत्रिका राजा धर्माचं नाव टाकून सोन्याची पत्रिका बांधलेली होती. राजाधिराज धर्म महाराज हस्तिनापूरकर ते आणि मोठा आश्रमेध यज्ञ करीत आहेत. हा त्या यज्ञाचा पुरुष सुटलेला. हिंमत असेल त्या घोड्याला धरावं, त्याला संरक्षण करणारा सोडविणारा मागे वीर अर्जुन आहे. हिंमत नसली तर करभार द्यावं, राजा धर्माच्या यज्ञाला यावं, सहकार्य करावं यावं. अशा प्रकारचा ती घोडा दिग्विजय करीत चालला होता. अर्जुन पाठीमागे. आणि मग भगवान काही काही अवघड ठिकाणी देव संघ येत होता. कोणाच्या? अर्जुनाच्या. त्याला माहित होतं आपलं संघ असलं काही काही ठिकाणी ते ह्याचा विजय होईल, नाही तर काही नाही गोळी गोळी. आणि बरेच महाराज राजे लय हार सोडवतो. भगवान काय अहो ते ताम्रध्वजन मयूरध्वजन हे काही कमी राजे होते काय? हो मोठे मोठे राजे. घोडे समुद्रातून घोडं गेलं आणि समुद्रातून घोडं पुढे गेल्यावर एक बेट लागला. त्या बेटावर घोडे येऊन थांबला. मागे सैनिक कुठे गेला, कोणी नावेत बसून, कोणी कशा पद्धतीनं त्या समुद्राचं चालले घोड्याला. आणि घोडं तर आणल्याशिवाय पूर्ण होत नाही. गेले 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 त्या बेटावर एक महाराज बसले आणि त्या महाराजाच्या अंगावर वाळून चढलं. त्याच्यावर त्या टेकडावर एक वडाचं झाड उभं. इतका मोठा का म्हटला होता महाराज.
हो, आणि त्याचा नंबर आहे 8वा चिरंजीव म्हणून नाव लागलं मार्कंड. 7 चिरंजीव सांगितले शास्त्रात. किती? अश्वत्थामा, बलिव्यासो, हनुमानचे विभीषण, रूप परशुरामश्च सप्तैके चिरंजीव. हे 7 चिरंजीव आहेत. त्यापैकी 8वा चिरंजीव मार्कंडेय. मला वाटतं लेकराचा वाढदिवस करायचा आहे का ते ही मंत्र म्हणावे लागतात. हो, की तो वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने इंग्रजांची संस्कृती आपल्या मुळावर वाढदिवस आहे पहिलेपासूनच आहे. आज नाही बरं का इतकेच आहे, आज नाही पहिलेपासूनच आहे. पण असा विधीनं वाढदिवस कोण करतंय? येतच नाही. काय उपयोग आहे? मला तुम्हाला सांगतो वाढदिवसाचे मंत्र कोणते कोणते, त्या लेकराला काय अपेक्षा करायची, कसे मंत्र म्हणून त्यासाठी वाढदिवस साजरा करायचा करतच नाही. ज्ञानेश्वराच्या काळात जाणवता का वाढती करती उल्हासे उभी तिकडूया, वाढती करती उल्हासे उभी तिकडूया. म्हणजे माऊलीच्या 700 वर्षापूर्वी सुद्धा वाढदिवस केल्या जात होते भाऊ. कोणता दिवस? वाढदिवस. पण ते वाढदिवस आपला इंग्रज पद्धतीने व्हायला लागलेला आहे. हो, त्याला आणखी ते म्हणे बर्थडे काय. हा, आणि बर्थडेचा शॉर्टकट बर्थडे. मला शॉर्टकट अर्थ येते काय नाही, मला विकृत शब्द आहे बर्थडे. हे विकृती की नाही? संस्कृत नाही, बरोबर शब्द नाही, त्या शब्दाचं खरं स्वरूप नाही ते बर्थडे. बर्थडे बरोबर आहे होय. म्हणणारे इंग्रजीत बरं येतं ना. म्हणणारे इंग्रजी किती येते? नाही येते काही बरी काय काय इंग्लिश माध्यम शिकलेले असतात ना मुलं. बर्थ नाम मला वाटते जन्म नाही, आणि डे नाम दिवस, बर्थडे असं काही स्वरूप आहे वाटतं. मग आपण ते इंग्रजी पद्धतीने करायला आपण तारखेवर. तारीख इंग्रजाची संस्कृती का आपली संस्कृती आहे? हा, आपली हिंदूंची संस्कृती तारीख नाही. हा, आपलं तिथी आहे. आपली हिंदीची संस्कृती तिथी. म्हणून पित्र घालायला सुद्धा तिथीवर, तारखेवर नाही घालत आपण पित्र. तिथीच पाहिजे आपल्याला, आपल्याला तिथी प्रमाण होत आहे. हो, आणि पंचांगाचे 5 अंगात पैकी तिथी अंग हे महत्वाचं आहे. 5 अंगापैकी तिथी अंग आहे का एक महत्वाचं अंग आहे नाही? हो, तिथी अंग मत. आता ते आपण वाढदिवस करा, पण ते वाढदिवस करत असताना मुलाचा 7 चिरंजीवाचं नाव आहे. आणखीन काही वेगळे मंत्र आहेत ते तुम्हाला आता काही इथे काय वाढदिवस आहे. आणि 8वा चिरंजीव हे मार्कंडेय, याचं नाव घ्यावं. 8वा चिरंजीव मानलेला आहे. 14 कल्प आयुष्य होतं महाराजाला. किती? 14 कल्प ही काय नाही, एकच विचार फक्त कमी नाही, कमी ना कमी ना कमी ना कमी ना कमी ना, काहीच नाही. असं लक्षात केवढाले आयुष्य म्हणे लोक, एवढा गेलं घोडं तिथे पांडवाचं घोडं गेलं. बाबा बाबा, आता ते घोडं गेलं, ते घोड्या आणण्यामुळे तिथं येता महाराज होता बसलाय. आणि बसायला एक पान घेतलंय वडाचं, आणि ऊन लागून येऊन बसल्यावर एक पान घेतलं वडाचं पान. आणि आयुष्य किती? 14 कल्प. 14 कल्प काय म्हणतात सांगू का? हा, अहो कृता त्रेता द्वापार आणि कली हे किती युग झाले? 4. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग. आता कृतयुगात ते अवतार कोणते होते? ते वामनासारखे, ते नरसिंह हे ते जुन्या काळातले अवतार, हिरण्यकशिपू हे काळातले लोक आहेत ते. पण या कृतयुगात त्याच्या पुढे त्रेतायुगात राम, दशरथ पुत्र राम, लक्ष्मण भरत शत्रुघ्न. कवा होऊन गेलं तर राम आहे आपल्याला पता बी नाही. त्याच्यानंतर कृष्ण परमात्म्याचा अवतार द्वापारात. ते केव्हा होऊन गेले? कृष्ण 5,000 वर्ष होऊन गेली मागं. हे कवाचे? आणि मग अशा 4 युगाची एक चौखट. 4 युगाची काय? अशा चौघड्या बघाय की 1000 झाल्या. किती? हे नाही भाऊ. मग 1000 झाल्यावर ब्रह्मदेवाला मरण येते. म्हणजे ब्रह्मदेव झोपी जाते, मरण येत नाही, झोपत आहे, झोप लागते त्या. हा, म्हणजे अशा 1000 युगाची एक चौकट. आणि त्यावेळेला ब्रह्मदेव झोपी जातो. आणि ब्रह्मदेव झोपी गेल्यावर सगळ्या सृष्टीचा लय होते मनात.
सृष्टी ब्रह्मांड व्यक्त रूपाने राहत नाही. ते झोपी गेला म्हणजे ब्रह्मांड त्याच्यात विलीन झालं. माणूस नाही, कुत्र नाही, पाखरू नाही, काय नाही पहिले कोठेच नव्हते. अशी स्थिती व्हायला लागते. अशी स्थिती बरं भाऊ. हा, आणि मग अशा हजार चौकड्या पुन्हा झोपतेची. तितक्या जे हजार सांगितलं एक चारेवरची एक चौकट, अशा चौघड्या हजार तेवढी झोपतेची. तर हे विश्व त्याच्यात लयाला जाते, दिसत नाही काही, व्यक्त दशेत राहत नाही. मग ते सकाळी ते उठणार आणि उठल्यावर उजळणार. उजळल्यावर मग ती सृष्टी रचायला सुरुवात. ती सृष्टी रचित 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 दुपारच्या 12ला भरणार फुल, म्हणजे 500 चौकड्या गेल्यावर. आणि पुन्हा आणखीन कमी 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 रास होत होत मग पुन्हा 1000 चौकड्या दिवस मोठा होणार, पुन्हा आणखीन झोपी जाणार. एक कल्प झाला. काय झाला? याला एक कल्प म्हणायची नाही भाऊ. एक दिवस ब्रह्मदेव झोपी गेला तर जागा झाला, म्हणजे मग काय झाला? एक कल्प. आणि असले 14 कल्प त्याचं आयुष्य, म्हणजे 14व्या ब्रह्मदेव झोपला की त्या महाराजांना बघितला नाही भाऊ. आपल्या दिसतात नाही एवढं आयुष्य महाराज. 14 कल्पवरी तुकाराम महाराज गाठ्यात म्हणले आयुष्य जयाला. आणि तोही राहिला ताटी खाली. त्याला ताटीवर जावं लागलं म्हणवा. हो, त्यालाही मोठ्यात जावं लागलं. बघ नवनाथ त्याच्यावर आपलं किती या झिरो नाही रात्रीच्या. मला तर लक्षात येते हे लाईटच्या प्रकाशानं मिरगाच्या तोंडाला पाकळ्या जन्मत्यात, बकाच्या पाकळ्या. आणि संध्याकाळी चमकत्या 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 सकाळात मेघ येते सकाळ. एका रात्र खेळ द्यायचा. संसार बी होतही नाही भाऊ, सगळंच होतंय. लेकर सगळं करतात ते एका रात्रीत. आणि ती राहिलेले अंडे पुढच्या वर्षी. आणि लोक म्हणतात तर पावसातून जन्म, पावसात जन्मत असते. असं सर्टिट कधीच नाही. बियाशिवाय झाडच नाही. त्याला वृक्षबीज न्याय म्हणतात. काय म्हणतात त्याला? वृक्षबीज. हे उत्पत्ती होती. मग ते किडे संसार रात्रीतून करतात की नाही? तसंच आहे ना आपलं भाऊ. तितकंच अंडे अंडे घालणं, लेकर तयार करणं, झालं बरोबर आहे. मग सांगा त्या मार्कंड ऋषीकडे गेले हे सगळे कृष्ण परमात्मा अर्जुन. बाबा बाबा काय जटा वाढल्या, काय फार महाराज बाबा हे गावापासून म्हटला हो. कृष्ण परमात्मा म्हणजे अर्जुना दर्शन घे. हे चिरंजीव महाराज. त्याला मृत्यू नाही म्हणजे, मृत्यू नाही म्हणजे याचा अर्थ दीर्घ आयुष्य. बरं, मृत्यू नाही म्हणजे काय? दीर्घ आयुष्य. महाराज म्हणजे मृत्यू नाही रामरेश म्हणजे काय? पण अर्जुनाने विचारलं महाराज तुम्ही केव्हापासून बसलात? ते म्हणले बाबा 5-7 कल्प झाले. म्हणजे 5-7 बाया ब्रह्मदेव झोपलेलं नाही. आणि आता आणखी 5-7 कल्प त्याला आयुष्य होतं शिल्लक. बरं, तुमचं एवढं 14 कल्प. हो, 14 कल्प आयुष्य. 14 कल्प आयुष्य. आणि तुम्ही डोक्यावर पाणी का धरलं? ऊन लागून म्हणून. ऊन लागून ऊन धरलं. मग महाराज एवढं आयुष्य तुम्हाला, आता बिल्डिंग बांधायची एवढं आयुष्य म्हणलं. मग ते अर्जुन तर समजल्यावर ती महाराज म्हणले काय अर्जुन काय गेलाय आपल्याला किती दिवस जगायचे? अर्जुनानं माणूस काळ घातली. कृष्ण परमात्मा हसू लागले. बघ अर्जुना बघ एवढं मोठं आयुष्य त्या महाराजाला. तर ते म्हणते किती दिवस जगायचे आणि तुला तर काहीच नाही म्हणजे 100 वर्षात मरायचे, तरी तू एवढे कुठं? एकंदरीत कळलं का? असे आयुष्यवान आहे ते सुद्धा मरणाच्या मुखात जातात. रावणाने हे सांगितलंय होतं. रावणानं हनुमान राहायला 14 कल्प आयुष्य मार्कंड्याचा गरी माय म्हणजे हनुमान. आणि तू म्हणतोस की मला मरण नाही, मोठा सर्व बोलतो. हनुमंतराला ते सांगत असताना बोलावं लागलं रावण तुला. आणि रावण लय शिकू लागला. म्हणला 14 कल्प त्याला आयुष्य. त्याच्यावर म्हणला घुसमुंडी, त्याच्यावर कोण म्हणला फक्त दालपे, त्याच्यावर म्हणला लोम बाबा 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 लोम हर्षण, त्याच्यावर कोण म्हणला तर म्हणला कुर्म.
असं आयुष्याचं ते स्टेप सांगितलं. आणि एवढाले आयुष्यवान आहे ते सुद्धा मेले. आणि तू म्हणतोस माकडा मला मरण नाही. हनुमानजी कोण्या दृष्टीने बोलले? स्वरूप दृष्ट्या बोलले का देह दृष्ट्या बोलले होते? आणि स्वरूप दृष्ट्या बोल मूर्ख माणसाला कळतो का? हे स्वरूपाला धरून महाराज बोलला की बरं काय, आणि त्या स्वरूपाला मरण आहे का? बरं हनुमंतराय रावणाला बोलले मला मरण नाही, हे स्वरूपाला धरून बोलले. पण जे स्वरूपावरच नाही, जे जीवावर आहे किंवा देहात आध्यात्म्यात आहे, त्याला हे बोलणं कळेल का? म्हणून त्यानं हे उडवून लावलं मारुतीचं बोलणं आणि मग हे असे आयुष्यवानाचं वर्णन केलं. पण असे आयुष्यवान असले तरी काळाच्या मुखात गेलेले बघायलोत की नाही? याचा अर्थ ते सतत बदलत राहतं. कशाचं स्वरूप? संसार. संसार म्हणजे माया. बरं हो, संसार म्हणजे काय? बरं एकटी माया नाहीये, विशिष्ट चेतन आहे. एकटी माया तर आपण सदा बोंबलतो की निष्क्रिय, ती काहीच कार्य करू शकत. त्या मायेमध्ये चैतन्याचा आभास, ब्रह्म चैतन्याचा आभास आहे. आणि त्याच्यामुळे ते दोघ जण मिळून ही सृष्टी उत्पादन करतात. आणि त्याला म्हणतात संसार. त्याला काय म्हणतात? संसार मध्ये गाडगे मडके उतरंडी येईन पळीन हे नाही. हे तर प्रपंच थोडासा आहे, त्याला काय करतात. खरं तर याचं प्रपंचही नाव नाही. याला प्रपंच पाच पाचाची मिसळ, त्याचं नाव आहे प्रपंच. प्रपंच कशा म्हणतात? पाच पाचाची म्हणजे पंचमहाभूत. बरं काय, पाच एकमेकात मिसळलेले त्याला पंचीकृत म्हणतात शास्त्रीय भाषेत. पंचीकृत पंचमहाभूत. आणि पंचीकृत झाले जर झाले तर ते कार्य करतात. जर पाच भूत एके ठिकाणी आपापल्या स्थितीत राहिले तर ते काहीच कार्य होत नाही. म्हणजे या सृष्टीत सगळं मिसळावंच लागतंय. मिसळा मिसळी ते सगळे नाही भाऊ. हा, इस्तू सुद्धा पेटत इस्तू अग्नी निश्च्या कालीन का निश्च्या डबड्यानं. मधातून अग्नी जर प्रगट करायचा असेल तुम्हाला, सामान्य असलेला अग्नी विशेष करायचा असेल तर म्हणजे खाल्लं डबड आणि वरली हे दोन लागतातच. बर इथं उजेड पडायचा असेल या देव्यात या लाईट मध्ये, जर तर तिकडून फ्यूजाचं एक वायर आणून सोडलं त्याच्यात लावलं, उजेड पडतंय नाही. मग त्याला काय द्यावं लागते? आर्थिंग. आर्थिंग दिलं की उजेडला. सगळं सृष्टी तुमचंच आहे. दोन पदार्थ एकत्र मिसळले माझ्यात एकच एक जण त्या जड्याबुट्या विकाय आलं. जड्याबुट्या आणि त्याला काहीतरी करून त्या जड्याबुट्या विकायच्या होत्या. आमच्या टप्प्या बसलो होतो. म्हणजे जड्याबुट्या विकू लागलो. म्हणजे लोकांना पटविण्यासाठी काय त्यानं केलं, एक द्रव्य असं कागदावर टाकलं. पीठ होतं काय वनस्पती, असं पीठ कागदावर. ते पीठ कागदावर टाकलं. बघा म्हणला इतकी पावडे आमच्या औषधात. म्हणजे तेवढं ते करून टाकलं म्हणजे हे औषधी विकत येते. त्याचे ढंग होते. आणि मग ते टाकलं पीठ आणि दुसरं पीठ त्याच्यात टाकलं. लग्या कागद पेटला. कागदानं जाळ धरला कागद पेटला. म्हणजे कागद जळायला लागला. पाय पावडे लोक म्हणू लागले फसले. त्यानं एवढंच हे पाठ केले, एवढा अभ्यास येतात. ही बाकीचे हे औषध अनुभव येत नाही. पण आता काय घेतल्या बाटल्या लोक आहे ना, एवढं पावर औषधात ते बघा ना काय जाळ लागताही नाही हो. म्हणजे दोन द्रव्य एकत्रित केले की ते अग्नी प्रगट. तसं या सृष्टीत सगळं तसं मिसळावं लागतही नाही भाऊ. मिसळल्याशिवाय काय, म्हणून तर तुम्ही औषध मिसळून फवारता ना. त्याच्यात रोग आणि येऊ सारखा होतो पहिले काय मिसळ काय हे माहिती हे अशी मिसळ. तसं पहिलंच मिसळलंय. पाच महाभूत आहेत ना, एक अष्टमांश एका भूताचा दुसऱ्या भूतात आहे. म्हणजे आता एक उदाहरणार्थ पृथ्वी आहे. पृथ्वीचा अर्धा भाग स्वतःचा राहिला. राहिलेल्या अर्ध्या भागाचे 4 तुकडे करायचे आणि ते राहिलेल्या 4 होतात अग्नीत, वाऱ्यात, पाण्यात आणि आकाशात. ते 4 तुकडे मिसळायचे. असे प्रत्येक भूत एकमेकात मिसळलेले, त्याचं नाव पंचीकृत पंचमहाभूत. लक्षात आलं? आणि असं दोन पदार्थ एकत्रित असणे त्याचं नाव आहे प्रपंच. काय पाचा पाचाची मिसळ उसका बोलते प्रपंच. असा हा प्रपंच, असा हा संसार.
आणि संसार ती शब्दाची व्याख्या काय आगा उपदने आणि निमणे साताची जे कामा नाही हो त्या जीव लोक म्हणे संसार बर हे संसार पण संसाराची जरा लक्षार्थ व्याख्या ती होते सं अधिक सार बरोबर संसार सं म्हणजे खोट आणि सार म्हणजे खरं आणि खऱ्या खोट्याची मिसळ संसार खऱ्या खोट्याची मिसळ वेगळं नाही भाऊ त्याच्यात खरं बी हे खोट बी हे मग काय खोट आहे माईचं खोट हा माया खोटी आणि ब्रह्म सत्य सत्य मग हे मला तुमचं खोटं का खरं खोट खोट नाही पक्क पटलंय काय हो मग मग साबण काय लावता दिवाळीला काय मला खोटं वाटलंच नाही सुत्राला पावडर आणि तेल आणि ते त्याचे संन्यासी लावायचे त्याला कळालं नाही तुम्हाला काय कळलं संन्यासी त्याला झिपऱ्या तेल लावायचे त्याला आणखीन भव्य कपड्याला लावायचे त्याला कळणं आणखीन काय हे मुलं म्हणजे मिथ्या आहे म्हणून त्यांना आणखीन पटलं नाही भाऊ ते इतरांची काय कथा आहे कशाचा त्या करायचं वाटते ना उगतच कपडे येऊन प्रतीक दाखवायचे लोक त्यात तर काय दिसत मला वरी भगवान काय उपयोग काय होते वरी भगवा झाला काय उपयोग आहे आमच्या रंगात गुरुजी परवानी कर बघा कशी होते ते थोपाड बेंगात बघितलं नाही गुरुजीनं ग्रंथ सातवावीत होते म्हणा आम्हाला देवानं मानलेला संन्यासी कोण रंगनाथ मोतीराम महाराज हे देवानं मानलेले संन्यासी बरं हो यायला म्हणा देवाचे संन्यासी खरे आणि यांना देव घेतो म्हणून संन्यासाचा अधिकार फार मोठा असतो नाही हो आपल्याला ते सांगत बसायचं नाही पण संन्यासी लोकांना देहाचं मिथ्यत्व कळलं नाही इतरांची काय कथा आहे महाराज तुम्ही भगवे कपडे घालता आणि देहाचं मिथ्यत्व नाही देहाचं तादात न राहता देहाला न ठेवता कसा संन्यास तुमचा तर त्यांना ते कळायच नाही कळालंच नाही भाऊ मग आता तुम्ही दिसत तोंडानं नाही रे हे मिथ्य आहे म्हणून पण तुम्हाला वाटलं का मनाला पटलंय का हे म्हणून न ठेवता बरं ठीक आहे मग पण मला जरी मिथ्या आहे तरी पण मधलं चेतन खरंय मला चेतन आणि त्या दोन्हीची मिसळ आहे याचं नाव काय बघाय या अंतकरण विशिष्ट जे चैतन्य अंतकरण विशिष्ट काय चैतन्य आणि मग ते अंतकरण आणि ते अंतकरण लक्षात आलं का मग अशा प्रकारचं एक लक्षात ठेवा विशेष्य विशेषण आणि विशिष्ट जरा खोल बोलत करते ना विशेष अधिष्ठान कुठं चैतन्य काय विशेष पुन्हा विशेषण कोण हा बर बुद्धी विशेषण हा आणि मधात विशिष्ट काय त्या चैतन्याचा आभास हे विशिष्ट आणि तिने मिळून मग आता मिसळ आहे की नाही याच्यात म्हणजे चैतन्याचं आणि त्या जडाची मिसळ आहे आणि ती जड चैतन्य एक झालं की सक्रिय मग ती हवा उडायला लागली थकावट वारायला लागलं डोळ्याला दिसायला लागलं बरोबर आहे ना ते मधातलं तर पाहिजे काय बॅटरीचं गुरूप गेलं उजेड पडत नाही बरोबर आहे ना हा मग डोळ्याची दृष्टी चांगली आहे मधला आवाज एकड गेला दिसते का डोळ्याला तुम्ही बघा बरं आता याचे डोळे बघायले आणि लक्ष तिसरी करते मला म्हणतो तिकडचेच बघ मायाकडं बाबा हाय त्याच्यात पण त्याच्यातलं ग्रुप तिकडे गेले दुसरीकडे गेले आणि ग्रुप मीन्स पाहिजे काय पाहिजे इथं रेंज तुम्ही रेंज दुसरीकडे घालवितात आणि माझ्याकडे उगाच बघा नाही कोणा तरी तुम्ही सारखं बघा नुसतं बघा तुम्हाला दिसणार नाही त्याला म्हणतो तुम्ही घरात गेलते त्या तिथं पंखा होता आपण नाही बोलू गेलो म्हणजे घरात जाऊन त्यानं पंख्याकडे बघितलं तरी त्याची लक्षता त्याच्याकडे रेंज नव्हती रेंज नसल्यामुळं घरात काय वस्तू त्याला दिसली का नाही म्हणजे कुठेही आपलं तर वृत्ती तिथं लागेल की नाही त्या डोळ्यात कानात नाकात काय लागेल सुगंध आहे का दुर्गंध आहे हे जरी कळायला काय लागेल तिथं वृत्ती लागेल
डोळ्याला रूप चांगलं आहे का बेकार आहे हे तरी बघायचं असं डोळ्यांना तर काय लागेल? वृत्ती वृत्ती शिवाय ते काम करीत नाही. वृत्ती कोणाची या? म्हणा अहो अंतकरणाची. बरं अंतकरणाला वृत्ती असं प्रकाशित करणार कोण आहे? हे आवाजच आहे ना. आणि त्याच्याशिवाय क्रिया होऊ शकत नाही. नाही होत. कशी होईल क्रिया त्याच्याशिवाय? नाही होत महाराज. ते लागतच का? आमची वृत्ती कुठे आहे? ऐकण्याकडे. वृत्ती ऐकण्याकडे गेलेली आहे, कानाकडे गेलेली आहे. म्हणून तिथली घाण नाही त्याला सुगंध दुर्गंध कळाला. मग ते ज्ञानेंद्रिय तरी पण त्याच्यात ती वृत्ती नव्हती. आवाज त्याच्यात नव्हता. म्हणून भाऊ हे अशा प्रकारचं जे चैतन्य आहे आणि ती हे जड आणि दोन्ही एकत्रित आल्यावर जे कार्य होते त्याचं नाव आहे संसार. आणि अशा संसारानं वेंटाळलो. काय झालो? वेंटाळलो. म्हणजे संसारानं गपलं आपल्याला, आळपून टाकले. आपल्या भाषेत गावड्या भाषेत काय केलंय? वेष्टन केले, आळपून टाकले. आळपून म्हणतोच ना. हो तुला माहिती आहे आळपण? काय करायचं? पेले मोठे झाल्यावर शेळीचं दूध काढताना काय करावं? आळपण घालायचं. मग ते म्हणते हो काय घातलंय? आळपण. आळपण घातल्यावर दूध निघत नाही का? पेतच नाही त्याला शेण लाव. हे लेंडे लावते, शेण लावते, ते वास येतं. पेत भावना विशाळ्या वळले माहिती आहे महाराज. ते दूध नाही त्याला देता येईल. तसं आपल्याला कशाचं वेष्टन झाले? संसाराचं वेष्टन आहे. मग संसार कसा? कोणी निर्माण केला? हे कोणी निर्माण केला? कसा संसार तयार झाला? आपला टाइम संपला. उद्या बघू ना हे कसा संसार झाला बाबा. कसं वेंटाळलं महाराज. त्याच्यातून निघाले. काय म्हणले इथं बघा ना तुम्ही. बाहेर पडिलो आपुल्या. नाही भाऊ ही जरा शिका. बाहेर पडिलो आपुल्या कर्तव्य. मग महाराज निघाले. आपल्याला निघता येत नाही का? महाराज निघाले आपल्याला निघता येत नाही. काय बरं म्हणतो. एकी केली हातोपळी आणि बळी पावले. हातोपळी केली कळलं का? दोन हात. दोन हात म्हणजे पकडापकडी केली. हातोपळी होईल ते होईल. तुला तरी मारेल तर मला तरी मारशील तू. अशी काय केली? हातोपळी केली आणि ठायाबळी गेले ठिकाणीला महाराज. झटे घेऊन भांडण करून तंटे करून काही करून कुठाने करून पण बळवान होते म्हणजे तुकाराम महाराज. ते लोक कसे होते? ठाया बळी पावले, बळवान पावले. आम्ही देवा शक्तीहीने भाकुटीने करुणा. मग करुणा कावाना भाव नाही भाऊ. नका हातोपळी करू. हातोपळी म्हणजे मनगटशाही. मनगटशाही करायला ताकद लागते. मग तुमच्याकडे ताकद आहे काय? नाही. नसू द्या. पण भाकुटीने करुणा. देवाला विनंती करा आणि बाहेर संसाराच्या पडा. पण तुम्हाला गिळून टाकले. कोणी गिळून टाकले? संसारानं. महाराज या संसाराला भुजंग नाव दिलं, मोह नाव, पुष्कळ नाव. एक अभंग ते कीर्तनासाठी चांगला अभंग आहे. त्याचा विचार सांगेल तुम्हाला. म्हणजे स्वरूप मंदिरी होते मी एकरी. माया सांगवेळा विद्येच्या वेळी. माझे तुझे चालता पाऊल. मोह भुजंगी धरले कळांमुळे हो. लोभ सर्पटंखला करू. खरंच. आणि यानंच गिळलंय आपल्याला. या मोहभुजंगानं गिळलंय. म्हणून तर संसाराची जीवे वेटाळिलो. संसारानं या जीवाला वेंटाळून टाकलं होतं. पण महाराज निघाले. बघू विचारू.